श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो. उद्या आहे कालभैरव जयंती. या दिवशी जर आपण काही उपाय केले, काही सेवा केल्या तर त्या खूप खूप प्रभावी ठरतात. कालभैरव हे भगवान शंकरांचे रुद्ररूप मानले जाते. निशा काळात कालभैरव देवाची पूजा केली जाते. कालाष्टमी व्रताच्या दिवशी भगवान शंकरांचे उग्र रूप असलेल्या कालभैरवाची पूजा केली जाईल. हा दिवस तंत्र साधनेसाठी योग्य मानला जातो. कालभैरवाला शिक्षा देणारा देव देखील म्हणतात, त्यामुळे त्यांचे हत्यार शिक्षा आहे. ही उपासना तंत्र आणि मंत्र अशा दोन्ही प्रकारे प्रचलित आहे. असे म्हणले जाते की बाबा कालभैरवाची पूजा केल्याने सर्व प्रकारचे संकटे दूर होतात. आता या दिवशी आपल्याला काही उपाय करायचे आहे. भरपूर वेळ आपल्या आयुष्यामध्ये अनेक अडचणी, अडथळे, संकटे असतात आणि ते काही संपायचं नाव घेत नाही. आता संकट येणारच नाही असं तर होणार नाही, पण आपण संकटाचा वेग मात्र नक्कीच कमी करू शकतो. तसेच आपण मेहनत तर घेत असतो, पण मेहनतीचे देखील आपल्याला पाहिजे तसे फळ मिळत नाही. मग आपल्या कष्टाला नशिबाची साथ मिळण्यासाठी, आपल्या आयुष्यातील दुःख, दारिद्र्य दूर होण्यासाठी आता प्रत्येकालाच आर्थिक टंचाई ही जाणवत असते. घरात पैसा आला तर तो स्थिर राहत नाही, कुठेतरी वायपर खर्च होऊन जातो किंवा आपण नुसती मेहनत घेतो पण त्या मेहनतीचा पाहिजे तसा मोबदला पैसा मिळत नाही. मग आपले देखील मन नाराज होत असते. तर या सर्व समस्या दूर होण्यासाठी या दिवशी कोणते उपाय करावे, कोणत्या सेवा कराव्या याबद्दलची सर्व माहिती आपण आज या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी तुम्ही चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनल लाईक करा व सबस्क्राईब देखील करा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा ओम नमः शिवाय लिहायला विसरू नका. आता कालभैरव जयंतीच्या दिवशी भगवान भोलेनाथांची देखील पूजा केली जाते, कारण की भगवान शंकरांचेच उग्र रूप हे कालभैरव आहे. आता या दिवशी आपण सकाळी लवकरच उठायचं आहे. अगदी तुम्ही ब्रह्ममुहूर्तावरती उठलं तरी पण चालेल. या दिवशी आपण अंघोळ करताना अंघोळीच्या पाण्यामध्ये देखील काही वस्तू टाकायच्या आहे. यामुळे आपल्यामध्ये जी काही नकारात्मकता आहे ती नकारात्मकता देखील दूर होईल. तसेच घरामध्ये एखादी आजारी व्यक्ती असेल, व्यसनाधीन व्यक्ती असेल किंवा लहान बाळ असेल, वृद्ध व्यक्ती असेल, प्रत्येकाच्या अंघोळीच्या पाण्यामध्ये या वस्तू जरूर टाकाव्या. यामुळे आपल्या घरामधील नकारात्मक ऊर्जा दूर होईल व आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जेचा संचार होईल. आपल्या घरामध्ये असणारी इडापिडा देखील दूर होईल. तर आता अंघोळ करताना अंघोळीच्या पाण्यामध्ये आपण 2 थेंब गंगाजल टाकायचं आहे. या दिवशी आपण पवित्र तीर्थस्थानी अंघोळ करणे याला खूप महत्त्व आहे, पण आपल्याला अशा ठिकाणी जाणे शक्य होत नाही. म्हणून आपण घरीच अंघोळीच्या पाण्यामध्ये 2 थेंब गंगाजल टाकावं. तसेच चिमूटभर काळे तीळ देखील अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचे आहे. तसेच आपण कच्चं दूध देखील अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकावं. या 3 वस्तू टाकून आपण अंघोळ करायची आहे. आता या वस्तू टाकत असताना आपल्याला एका मंत्राचा जप देखील करायचा आहे. गंगेच यमुनेचैव गोदावरी सरस्वती नर्मदे सिंधू कावेरी जलेस्मिन सन्निधिं कुरु. आपण अंघोळीच्या पाण्यामध्ये या वस्तू टाकत असताना हा मंत्र जप करायचा आहे. आता आपण अंघोळ झाल्यानंतर आपल्या घराच्या बाहेर थोडंसं पाणी शिंपडायचं आहे. पाणी घ्यायचं आहे, पाण्यामध्ये हळद टाकायची आहे आणि असं पाणी आपण आपल्या घराच्या बाहेर शिंपडायचं आहे. तसेच आपण आपल्या घरामध्ये देखील गोमूत्र शिंपडायचं आहे. मग एक आंब्याचं पान घ्यावं. आंब्याच्या पानाला मध्ये होल असेल, छिद्र असेल असं पान घ्यायचं नाही. आंब्याच्या पानाने आपल्याला सर्व घरांमध्ये गोमूत्र शिंपडायचं आहे. यामुळे आपल्या घरामध्ये जी काही नकारात्मकता आहे ती नकारात्मकता निघून जात असते व आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जेचा संचार होत असतो. आता नकारात्मक ऊर्जा नक्की कोणती? आपल्या इथे कोणी ना कोणी येत असते. मग शेजारी असो किंवा नातेवाईक असो, प्रत्येकालाच आपल्याबद्दल चांगले वाटते असे नाही. मग त्यांच्यामध्ये असणारी नकारात्मकता देखील आपल्या घरामध्ये कुठेतरी प्रभाव करत असते. मग आपल्या घराची, मुलांची, पतीची प्रगती कुठेतरी खुंटत असते. तसेच आपण बाहेरून देखील भरपूर वस्तू घरामध्ये आणत असतो किंवा आपण देखील आपल्याबद्दल घरामध्ये नकारात्मक बोलत असतो की मला हे जमणारच नाही, माझं नशीबच चांगलं नाही असे आपण म्हणतो आणि वास्तू ही नेहमी तथास्तूच म्हणत असते. त्यामुळे आपण चांगलं बोललं तरी पण वास्तू तथास्तूच म्हणेल आणि वाईट बोललं तरी पण वास्तू तथास्तूच म्हणेल. तर घरामधील ही नकारात्मकता दूर होण्यासाठी आपण या दिवशी आपल्या सर्व घरामध्ये गोमूत्र हे आवर्जून शिंपडायचं आहे. तसेच आपण संध्याकाळी कापुरासोबत देखील या दिवशी काही वस्तू जाळायच्या आहे. यामुळे देखील आपल्या घरामध्ये असणारी नकारात्मकता ही नक्कीच दूर होईल. आता ज्यांना पण नोकरी व व्यवसायामध्ये अडचणी अडथळे येत असतील, मग नवीन नोकरी मिळत नाही किंवा नोकरीमध्ये प्रमोशन मिळत नाही किंवा व्यवसाय आहे तो व्यवसाय अगदी बंद पडण्याच्या मार्गावरती आला आहे, अशा समस्या जर उद्भवत असतील तर आपण अंघोळीच्या पाण्यामध्ये रोज 2 थेंब मध टाकून अंघोळ करायची आहे. यामुळे नोकरी व व्यवसायामधील अडचणी अडथळे दूर होतात अशी मान्यता आहे. आता या दिवशी आपल्याला कुत्र्याला एक गोष्ट खाऊ घालायची आहे, एक वस्तू खाऊ घालायची आहे. कुत्र्याला कालभैरवांचे वाहन देखील मानले जाते. तर आपण एक चपाती घ्यायची आहे. आता कुत्र्यासाठी आपण नवीनच चपाती बनवायची आहे. घरामध्ये असलेली अगोदरची असलेली शिळी चपाती आपल्याला घ्यायची नाही. तसे तर आपण कुत्र्याला शिळी चपाती घालत असतो, शिळी भाकर घालत असतो, पण या कालभैरव जयंतीच्या दिवशी कुत्र्यासाठी आपण एक चपाती बनवायची आहे किंवा एखादी भाकर बनवली तरी पण चालेल.
आता ही चपाती व भाकर बनवल्यानंतर आपल्याला थोडंसं मोहरीचं तेल घ्यायचं आहे व आपलं मोहरीचं तेल घेताना ते आपण एखाद्या प्लेटमध्ये घ्यायचं आहे। त्यानंतर आपली करंगळी व अंगठा सोडून जे 3 बोट आहे त्या 3 बोटांनी आपल्याला चपाती पहिल्यांदा मध्ये ठेवायची आहे। ताटामध्ये तुम्ही ठेवू शकता। या 3 बोटांनी आपल्याला चपातीच्या मधोमध 3 रेषा ओढायच्या आहे। आता या 3 रेषा ओढल्यानंतर आपल्या इथे जिथे पण जवळपास कुत्रा असेल तर तिथे जायचं आहे। आता या दिवशी जर तुम्हाला काळा कुत्रा मिळाला तर अतिउत्तम होईल, कारण की या दिवशी आपण काळ्या कुत्र्याला ही चपाती किंवा भाकर खाऊ घातली तर आपल्या आयुष्यातील दुःख दारिद्र्य दूर होते, इडापिडा नजरबाधा संपते असे म्हणतात। मग काळ्या कुत्र्याला आपण ही चपाती खाऊ घालायची आहे। आता खाऊ घालत असताना आपण म्हणायचं आहे ओम कालभैरवाय नमः, ओम कालभैरवाय नमः या मंत्राचा 11 वेळा जप करायचा आहे। त्यानंतर आता तुमच्याकडे जर भंडारा असेल तर भंडारा देखील तुम्ही या कुत्र्याला लावू शकता। तसेच आपली जी काही इच्छा आहे मनोकामना आहे ती कुत्र्याजवळ आपण म्हणायची आहे। मग आपल्या घरामध्ये पैसा येतो पण तो पैसा स्थिर राहत नाही किंवा घरामध्ये अडचणी अडथळे आहे त्याबद्दल तुम्ही जेव्हा कुत्रा चपाती खात असतो तेव्हा आपण म्हणायचे आहे। शक्यतो तुम्हाला जर काळा कुत्रा मिळाला नाही तर तुम्ही दुसऱ्या कोणत्याही कुत्र्याला ही चपाती खाऊ घातली तरी पण चालेल, पण काळ्या कुत्र्याला ही चपाती खाऊ घालणे अतिशय शुभ मानले जाते। आता यानंतर या दिवशी आपल्याला काही उपाय करायचे आहे। घरामध्ये देखील पूजा सेवा करायची आहे। आता प्रत्येकाच्याच गावामध्ये कालभैरवांचं मंदिर असेल असे नाही। आता तुमच्या इथे जर असेल तर आपण तिथे जायचं आहे किंवा जर नसेल तर आपण घरीच पूजा करायची आहे। आता देवघरामध्ये आपण एक दिवा प्रज्वलित करायचा आहे। तुम्ही शुद्ध तुपाचा किंवा तिळाच्या तेलाचा मोहरीच्या तेलाचा दिवा प्रज्वलित करू शकता। एक प्लेट घ्यायची आहे, प्लेटमध्ये कुंकवाने स्वस्तिक काढायचं आहे। त्या स्वस्तिकवरती आपल्याला थोड्याशा अखंड अक्षता अर्पण करायचे आहे। त्यानंतर मातीची पंती किंवा कणकेचा दिवा घ्यायचा आहे। तुम्हाला जर शक्य असेल तर आवर्जून कणकेचा दिवा घ्यावा, कारण की कणकेचा दिवा हा इच्छापूर्तीसाठी खूप प्रभावी मानला जातो। आता यानंतर आपल्याला थोडेसे काळे तीळ घ्यायचे आहे आणि ओम कालभैरवाय नमः, ओम कालभैरवाय नमः या मंत्राचा जप करत आपण थोडेसे काळे तीळ त्या दिव्यामध्ये टाकायचे आहे। त्यानंतर त्या दिव्याला हळदी कुंकू लावायचं आहे, फूल व्हायचं आहे। आता या दिवशी आपल्याला काही सेवा देखील करायची आहे। आता जर तुम्ही मंदिरामध्ये गेला असाल तर मंदिरामध्ये आपण मोहरीच्या तेलाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे किंवा तिथे दिवा प्रज्वलित असेल तर त्या दिव्यामध्ये तुम्ही तेल टाकलं तरी पण चालेल। या दिवशी जर तुम्ही कालभैरव मंदिरात गेला तर आपण नारळ खडीसाखर घेऊन जायचं आहे। नारळ खडीसाखर कालभैरवासमोर आपण ठेवायचं आहे। त्यानंतर आपण दिवा प्रज्वलित करावा, तसेच भैरवनाथांचे पूजन करायचे आहे। आता तिथे 5 ते 7 वयोगटातील जर मुले असतील तर त्यांना तुम्ही जिलेबी प्रसाद म्हणून द्यायची आहे। या दिवशी 1.25 किलो जिलेबी देणे याला खूप महत्त्व आहे। यामुळे आपल्या सर्व इच्छित मनोकामना पूर्ण होतात अशी मान्यता आहे व आपल्या घरातील दुःख दारिद्र्य देखील दूर होत असते। आता आपण मंदिरामध्ये असाल तर मंदिरामध्ये बसून आपण कालभैरव अष्टक 11 वेळा म्हणायचं आहे किंवा जर घरामध्ये असाल तर घरामध्ये आपण कालभैरव अष्टक 11 वेळा म्हणायचं आहे। अगदी आपण हे मोठ्याने म्हणायचं आहे की ज्यामुळे आपल्या घरामध्ये जी काही नकारात्मकता आहे, जी काही इडापिडा आहे ती दूर होईल व आपल्या घरामध्ये सुख शांती समृद्धी येईल। आता कालभैरव अष्टक म्हणून झाल्यानंतर आपली जी काही इच्छा आहे मनोकामना आहे ती आपण कालभैरवांना सांगायची आहे। मग कठीणातली कठीण कोणतीही इच्छा असो, घरामध्ये पैसा येतो पण तो पैसा स्थिर राहत नाही किंवा मुलांची पाहिजे तशी प्रगती होत नाही, जे काही आहे ते मनापासून आणि श्रद्धेने आपण कालभैरवांना सांगायचं आहे। यामुळे आपल्या मनोकामना भगवान भोलेनाथ हे लवकरात लवकर पूर्ण करतात। तसेच या दिवशी नैवेद्य अर्पण करणे याला देखील खूप महत्त्व आहे। तर आपण वांग्याची भाजी, बाजरीची भाकर, कांद्याची एक फोड तसेच लिंबाची फोड ही कालभैरवांना अर्पण करायची आहे। तसेच तुम्हाला जर मंदिरामध्ये शक्य नसेल तर घरीच तुम्ही हा नैवेद्य स्वामी समर्थ महाराजांपुढे अर्पण करू शकता। तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।